प्रथमच लंडन येथे स्लॉव मित्र मंडळ स्लॉव UK आयोजित श्री स्वामी समर्थ मंदिर मोशी पुणे येथील श्री स्वामी समर्थांच्या चरण पादुका दर्शन सोहळा दिनांक 21 व 22 सप्टेंबर 2024। प्रायोजक श्री ज्ञानेश्वरजी बोडके, अभिनव फार्म्स क्लब, पुणे, महाराष्ट्र, भारत। श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना सन 2007 साली स्वामींच्या कृपा आशीर्वादाने व सद्गुरू काका माऊली यांच्या प्रेरणेतून भक्तांच्या उपस्थितीत मोशी येथे पार पडली। समाजातील अनेक स्तरातील नैराश्यग्रस्त अवस्थेतील नकारात्मक विचारधारा झालेल्या व्यक्तींना ज्ञान, भक्ती, कर्मयोग, योग साधना व वैचारिक प्रबोधनाच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जेला परावर्तित करण्याचे काम गेल्या 20 वर्षांपासून काका माऊली गादीच्या माध्यमातून अखंडपणे करत आहेत। श्री स्वामी समर्थ मठाच्या माध्यमातून धार्मिक, सांस्कृतिक विचारधारा जोपासणारे कार्यक्रम जसे अन्नदान, भंडारा सोहळा, धार्मिक परिक्रमा, माता पिता पूजन, कन्या पूजन व भोजन, राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार, अनाथ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात मदत, नैसर्गिक आपत्तीत आपत्तीग्रस्तांना मदत कार्य, वसुंधरा उत्सवाच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांसाठी बालसंस्कार शिबिर, योग साधना शिबिर, आरोग्य शिबिर, मनशक्ती विकासाचे उपक्रम, मार्गदर्शनपर व्याख्यान यांचे नित्यपणे आयोजन केले जाते। तसेच गेल्या 13 वर्षांपासून स्वामी भक्तांच्या उपस्थितीत मोशी ते अक्कलकोट पायीवारी दिंडी सोहळ्याचे अखंडपणे आयोजन केले जाते। 2021 साली सेंद्रिय शेतीचे जनक कृषीरत्न माननीय ज्ञानेश्वरजी बोडके माऊली यांच्या जीवनावरील काळी माती ह्या चित्रपटासाठी मदत करण्याची संधी मिळाली व ते काम करत असता आमचे विचार आचार जुळले व आम्ही एकत्रित कार्य चालू केलं। सेंद्रिय शेतीचे जनक या संकल्पनेला अनुसरून लाखो शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत सोबत घेऊन भारतात प्रथमच शेतकऱ्यांसाठी अभिनव फार्मर्स क्लबची स्थापना केली। या माध्यमातून पारंपरिक शेतीला आधुनिक सेंद्रिय शेतीत रूपांतरित करून लाखो शेतकऱ्यांना दूध, फळे, पालेभाज्या, भाज्या व इतर शेतीला पूरक शेण, गोमूत्र या माध्यमातून रोजगार निर्मिती करून थेट शेतकऱ्याचा माल हा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य केले। या माध्यमातून शेतकरी वर्ग सबळ झाला, परंतु विषमुक्त आहाराची संकल्पनासुद्धा यशस्वीरित्या राबवली गेली। या कार्यासाठी महाराष्ट्रात न्यूज 18 लोकमतनं माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या हस्ते कृषीरत्न पुरस्काराने सन्मानित केले। त्याचबरोबर भारताचे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम साहेब यांच्या हस्ते सुद्धा पुरस्कृत केले गेले। विषमुक्त आहार संकल्पनेचे कार्य माऊलींनी पार पाडले। विषमुक्त बियाणांची रुजवात करून त्यातून विषमुक्त अन्न तयार केले। जशी आई आपल्या शरीरातील रक्तापासून दूध निर्माण करते, तसेच माऊलींनी सुद्धा काळ्या आईच्या पोटातून सेंद्रिय अन्न तयार करून विषमुक्त आहारातून दूध देण्याचे कार्य केले। आजकालच्या कलियुगामध्ये लोक आई ह्या शब्दाचा अर्थच विसरलेत। हिंदू संस्कृतीमध्ये जो देव आहे त्याला माऊली असे म्हटले जाते। जसे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, विठ्ठल भगवान हे सगळे माऊली आहेत, तसे आपल्या ज्ञानेश्वर बोडकेंना सुद्धा माऊली म्हटले जाते। मी एका सेमिनारमध्ये व्याख्यान देत होतो, तेथे काही हितचिंतकांनी मला प्रश्न विचारला की आम्हाला सर्व समजून सांगता, पण गॉड ह्या शब्दाचा अर्थ काय? तेव्हा सुचलं की यांना वैज्ञानिक भाषेत उत्तर द्यायला पाहिजे, पण ते आध्यात्मिकतेला रिलेटेड पाहिजे। गॉड, जी फॉर जनरेट, ओ फॉर ऑपरेट, डी फॉर डिमॉलिशन। अध्यात्मामध्ये गॉड, जी जनरेटर मीन्स इलेक्ट्रॉन्स, ओ ऑपरेटर मीन्स प्रोटॉन्स, डिमॉलिशन फॉर न्यूट्रॉन असा गॉडचा इंग्रजीत अर्थ आहे। मेडिकल सायन्सने अर्थ आणि अध्यात्मामधून जी फॉर गॉड। जशी आई आपल्याला जन्म देताना तिच्या पोटात आपण तिच्या अन्नाचे रक्त करून आपल्याला जिवंत ठेवते, तसं काळी आई तिच्या पोटामध्ये तुम्ही पेरलेलं धान्य व तिचं रक्त करायचं काम करते। शुद्ध बोजापोटी, फळी रसाळ गोमटी। आयुष्यात तुम्ही योग्य गाईडर निवडलात, तुम्ही योग्य मार्गदर्शक निवडलात
आयुष्यातील तुम्ही बहुतेक टार्गेट पूर्ण करू शकता. तसं अध्यात्मामध्ये तुम्ही योग्य गुरु शोधा की जो तुम्ही स्वतःच आहात. सकस आहार घ्या, मांसाहारापासून दूर जा. हिंदू संस्कृतीमध्ये जो आहार दिला आहे त्याचा योग्य ताळमेळ दिला आहे. पहिली आपली जन्मदाता माऊली, त्यानंतर गोमाता आपली माऊली, तिसरी धरणी माता माऊली व आई आपल्या शरीरातील रक्ताचे दूध करून आपल्याला जिवंत ठेवते. गोमाता पण तिच्या रक्ताचं दूध करून आपल्याला जिवंत ठेवते. तिसरी माता म्हणजे आपली धरणी माता, ती अन्नधान्यातून रक्त निर्माण करून आपल्याला जिवंत ठेवते. आपल्या हिंदू धर्मात माऊली ही उपाधी कधी दिली जाते ज्यावेळी ती व्यक्ती आई सदृश्य कार्य करते. स्त्री अथवा पुरुष असा लिंगभेद नसतो, ती माऊलीच असते. साहेबराव मेंगडे साहेब अभ्युदय बायोटेक फार्मसी कंपनीचे डायरेक्टर आहेत. ते आयुष मंत्रालयाचे टेक्निकल सल्लागारसुद्धा आहेत. त्यांनी त्यांच्या स्वज्ञानातून स्वतःच्या मेहनतीतून अमृत बूस्टर नावाचे औषध तयार केले. भारताचे माननीय आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या उपस्थितीत त्याचे अनावरण झाले. ज्या पुण्यभूमीत संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांचे जन्मस्थान व कर्मस्थान हे पुणे जिल्हाच आहे. आम्हास अभिमान आहे की आम्ही या पुणे जिल्ह्यातच जन्माला आलो. आम्हाला कोणतेही नावलौकिक व अर्थजन करायचे नाही. संतांनी जी क्रांती घडवली यातूनच हिंदू समाज एकवटला गेला. सबंध पृथ्वीतील जीव, जंतू, वृक्षवल्ली, मानवजात यांच्या वतीने आम्ही आज या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. आपण जे बोलतो तेच आपणास कळते. मराठी बोललो तर मराठी कळते, इंग्लिश बोललो तर इंग्लिश कळते. भाषेतील सूर सातच आहेत पण शब्द वेगवेगळे आहेत. मग एक शब्द आकलन करण्याची ताकद जेव्हा येते त्यावेळीच तुम्हाला खरे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होते. माझे जगातील एकमेव शिष्य राहुलजी कराळे हे तन मन धन ओतून येथे उपस्थित असून पूर्ण वेळ या कार्यात त्यांनी स्वतःला वाहून दिले आहे. लंडन UK येथील स्लाव मित्रमंडळ स्लाव या रजिस्टर्ड चॅरिटेबल ट्रस्टचे फाउंडर अध्यक्ष माननीय मंदार साहेब व सर्व पदाधिकारी ते सागर खिंडाळे साहेब यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून व प्रयत्नातून आज जे आम्हाला तुम्ही या महान कार्याला स्वामी समर्थ महाराजांच्या चरणपादुका दर्शन सोहळ्याला आमंत्रित केले, त्याचबरोबर सेंद्रिय शेतीतील विषमुक्त आहार, त्यातूनच विषमुक्त शरीर व विषमुक्त मन व त्यातूनच निर्माण होणारे विषमुक्त अध्यात्म या सर्व कार्याला एकत्रित करण्यासाठी तुम्ही बोलवलं, त्याबद्दल अध्यक्ष व पदाधिकारी स्लाव मित्रमंडळ यांचे शतश आभार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज